नमस्कार मंडळी, स्पीक इंग्लिश विथ ऐश्वर्यामध्ये मी ऐश्वर्या तुमचं मनापासून स्वागत करते, जिकडे आपण खूपच सोप्या पद्धतीतून मराठीमधून इंग्लिश शिकत असतो. मंडळी, इंग्लिश बोलणं हे अजिबात अवघड नाही आहे, फक्त गरज आहे थोड्याशा प्रॅक्टिसची. मी एक नवीन कन्सेप्ट आणलेली आहे, आपण एक नवीन सिरीज सुरू केलेली आहे इंग्लिश प्रॅक्टिससाठी. बरेचदा असं होतं ना की इंग्लिश बोलायला कोणीच नसतं आपल्यासोबत, कोणाबरोबर इंग्लिश बोलू असा एक मोठा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो, किंवा आजूबाजूला असं वातावरण नसतं जिकडे तुम्ही इंग्लिश प्रॅक्टिस करू शकता. मला आणि खूप साऱ्या कमेंट्स पण येतात की मॅम मला इंग्लिश बोलायचं आहे, पण प्रॅक्टिस कशी करू आणि कोणाबरोबर करू, आणि त्यासाठीच हा व्हिडिओ मी आणलेला आहे तुमच्यासाठी. जरी तुमच्याबरोबर इंग्लिश बोलायला कोणी नसेल, घरी कोणाला इंग्लिश येत नसेल, तुमच्या फ्रेंड्सना येत नसेल, किंवा तुम्हाला त्यांच्याबरोबर प्रॅक्टिस करायची नसेल, काही हरकत नाही आहे, कारण फक्त हा संपूर्ण व्हिडिओ बघून तुम्ही एक फ्लुएंट इंग्लिश स्पीकर होऊ शकणार आहात. मी तुम्हाला प्रॉमिस करते की आजच्या व्हिडिओ पाहून झाल्यावर तुमच्या तोंडून इंग्लिश नक्की बोललं जाणार म्हणजे जाणार. आता काय करणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये बघा. मी आधी मराठी वाक्य म्हणणार आहे, मग इंग्लिश वाक्य म्हणून मी एक पॉज घेणार आहे. ठीक आहे, मी एक गॅप घेणार आहे आणि त्या गॅपमध्ये तुम्ही इंग्लिश वाक्य रिपीट करायचं आहे. म्हणजेच माझं बोलून झालं की तुम्ही बोलायचं आहे. ठीक आहे, मनातल्या मनात स्क्रीनवरचं वाक्य वाचायचं नाहीये, मोठ्यांदा इंग्लिश बोलायचंय, तोंडातून शब्द आपल्याला काढायचे आहेत इंग्लिशचे. ठीक आहे, पण व्हिडिओ सुरू करायच्या आधी मला सांगा की मला समजलं नाही हे वाक्य तुम्ही इंग्लिशमध्ये कसं बोलाल. वाक्य काय आहे, मला समजलं नाही. मला समजलं नाही हे वाक्य इंग्लिशमध्ये कसं म्हणाल. ऑप्शन 2 आहेत. ऑप्शन 1 आय डोंट अंडरस्टँड, किंवा ऑप्शन 2 आय डोंट अंडरस्टूड. ठीक आहे, ऑप्शन 1 की ऑप्शन 2, काय वाटतंय तुम्हाला? बरोबर उत्तर काय आहे मला लगेच कमेंट करून सांगा, 1 की 2. ठीक आहे, म्हणजे मला कळेल किती जणांनी बरोबर उत्तरं दिलेली आहेत. ठीक आहे, आता सुरुवात करूयात आपल्या पहिल्या वाक्यापासून. आपलं पहिलं वाक्य आहे, तुम्हाला हे आवडणार नाही. यू आरंट गोइंग टू लाईक धिस. यू आरंट गोइंग टू लाईक धिस. आर नॉट. ओके, यू आर नॉट गोइंग टू लाईक दिस. आर नॉट चा एक शब्द आपण केलाय, यू आरंट गोइंग टू लाईक धिस. आता मी पॉज घेते, तुम्ही म्हणा मागून वाक्य. यू आरंट गोइंग टू लाईक दिस. करेक्ट. सो मी इंग्लिश वाक्य जेव्हा म्हणून होईल मी पॉज घेते, गॅप घेते, आणि मग तुम्ही माझ्या मागून ते वाक्य म्हणा. ठीक आहे, मला हे आवडणार आहे. आय एम गोइंग टू लव्ह दिस, किंवा आय एम गोइंग टू लव्ह दिस. ओके, उच्चार बघा, आय एम गोइंग टू लव्ह दिस पण म्हणू शकता, किंवा अजून थोडंसं फ्लुएंट साऊंड करायचं असेल ना तर 2 शब्दांचा मी एक शब्द केलाय, कॉन्ट्रॅक्शन म्हणतात त्याला. आय एमच्या ऐवजी मी म्हटली आहे फक्त आय एम गोइंग टू लव्ह दिस. आय एम गोइंग टू लव्ह दिस. करेक्ट. तुम्ही त्यात खरोखर चांगले आहात. यू आर रिअली गुड ॲट इट. यू आर रिअली गुड ॲट इट. करेक्ट. कारण मी परीक्षेसाठी अभ्यास केलाय. दॅट्स बिकॉज आय स्टडीड फॉर द टेस्ट. दॅट्स बिकॉज आय स्टडीड फॉर द टेस्ट. तो उत्तम मित्र आहे. ही इज अ ग्रेट फ्रेंड, किंवा ही इज अ ग्रेट फ्रेंड. ही इज अ ग्रेट फ्रेंड. आपली खेळणी उचलण्याची वेळ झाली आहे. इट्स टाइम टू पिक अप आवर टॉयज. इट्स टाइम टू पिक अप आवर टॉयज. करेक्ट. ती शिष्यवृत्ती तिला मिळणार आहे. शी इज गोइंग टू गेट दॅट स्कॉलरशिप. शी इज गोइंग टू गेट दॅट स्कॉलरशिप. आय होप तुम्ही माझ्या मागून वाक्य म्हणताय बरं का, म्हणजे ते शब्द तुमच्या तोंडातून येतील आणि थोडंसं तुम्हाला उच्चार पण कळेल, थोडासा कॉन्फिडन्स पण येईल. ठीक आहे, पुढचं वाक्य आहे, ते कधीही जिंकणार नाहीत. दे आर नेव्हर गोइंग टू विन. दे आर नेव्हर गोइंग टू विन.
बरोबर. आता या सगळ्या वाक्यांमध्ये एक कॉमन गोष्ट तुम्ही जर नोटीस केली असेल, दे आर नेव्हर गोइंग टू विन असं मगाचं वाक्य होतं. तर दे आरच्या ऐवजी आपण ना शॉर्ट फॉर्म वापरतोय थोडंसं फ्लुएंट साऊंड करण्यासाठी. दे आर. ओके, दे आर गोइंग टू विन. दे आरच्या ऐवजी दे आर गोइंग टू विन. ओके, जसं की ही इज अ बॉयच्या ऐवजी ही इज अ बॉय. शी इज अ गर्लच्या ऐवजी शी इज अ गर्ल. आय विल फिनिश दॅट अप टुडे च्या ऐवजी आय विल फिनिश दॅट अप टुडे. जे आपलं पुढचं वाक्य तेच आहे, मी ते आज पूर्ण करेन. ठीक आहे, मी आज ते पूर्ण करेन. इंग्लिशमध्ये तुम्ही म्हणू शकता आय विल फिनिश दॅट अप टुडे. आय विल फिनिश बरोबर आहे, पण फ्लुएंट साऊंड करायचं असेल तर आय विलच्या ऐवजी आय विल फिनिश दॅट अप टुडे. आय विल फिनिश दॅट अप टुडे. ओके, आता तुम्ही म्हणा माझ्या मागून आय विल फिनिश दॅट अप टुडे. करेक्ट. सो आपण दोन शब्द जेव्हा एकत्र करतो ना त्याला कॉन्ट्रॅक्शन असं म्हणतात. ठीक आहे. नेक्स्ट इज आम्ही खूप मज्जा करू. वी विल हॅव सो मच फन किंवा विल हॅव सो मच फन. विल हॅव सो मच फन. तुला तुझ्या आईला विचारावं लागेल. यू विल हॅव टू आस्क युअर मॉम किंवा यू विल हॅव टू आस्क युअर मॉम. You will have to ask your mom. सुमारे 20 मिनिटं लागतील. It will take about 20 minutes किंवा It will take about 20 minutes. It will च्या ऐवजी असं म्हणून बघा. It will take about 20 minutes. It will take about 20 minutes. तो किंमत मोजेल. He will pay for it किंवा he'll pay for it. He will pay for it किंवा he'll pay for it. करेक्ट. या रविवारी मी तुम्हाला फोन करेन. I will call you this Sunday किंवा I'll call you this Sunday. मी याआधी इथे कधीच आले नाहीये. I have never been here before. I have never been here before. जसं मगाशी सांगितलं तसं आय हॅवचं पण कॉन्ट्रॅक्शन होतं. आय हॅवच्या ऐवजी तुम्ही म्हणू शकता ॲव. आय हॅवच्या ऐवजी म्हणा ॲव. माझ्या मागून म्हणा ॲव. ॲव. I've never been here before. I've never been here before. I have never been here before पण बरोबर आहे. I've never been here before सुद्धा बरोबर आहे. ठीक आहे, जस्ट टू साऊंड मोर फ्लुएंट. ओके, तुम्ही विचारलं असतं तर मी ते करू शकले असते. आय कुड हॅव डन दॅट इफ यू हॅड जस्ट आस्क्ड. आय कुड हॅव डन दॅट इफ यू हॅड जस्ट आस्क्ड. करेक्ट. ते यापूर्वी कधीही दुबईला गेले नव्हते. They have never been to Dubai before किंवा they have never been to Dubai before. फरक समजला? They have never been to Dubai before किंवा they have never been to Dubai before. म्हणा. करेक्ट. तुम्ही सुद्धा दोन्ही प्रकारे ट्राय करू शकता. They have पण म्हणा, they have पण म्हणा. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट टाइम आता दोन्ही प्रकारे वाक्य म्हणू. ठीक आहे. आम्ही नुकतीच आमची कामे उरकली आहेत. वी हॅव जस्ट फिनिश्ड अप आवर वर्क किंवा वी हॅव जस्ट फिनिश्ड अप आवर वर्क. वी हॅव जस्ट फिनिश्ड अप आवर वर्क. करेक्ट. तू एक चांगला डॉक्टर बनशील. यू विल बिकम अ गुड डॉक्टर. यू विल बिकम अ गुड डॉक्टर. किंवा सेकंड वेनी म्हणूया, यू विल बिकम अ गुड डॉक्टर. यू विल बिकम अ गुड डॉक्टर. करेक्ट. आम्हाला तुमच्या सोबत जेवायला जायचंय. वी वुड लाईक टू गो टू डिनर विथ यू. वी वुड लाईक टू गो टू डिनर विथ यू. म्हणा. करेक्ट. किंवा ऑप्शन 2 आहे, वीड लाईक टू गो टू डिनर विथ यू. वी वुडचं आपण काय म्हणतोय? वीड.
we'd like to go to dinner with you. ती नेहमी बिस्किट खाण्यापूर्वी विचारायची. She would always ask before eating a biscuit. She would always ask before eating a biscuit. करेक्ट. किंवा she would च्या ऐवजी आपण काय म्हणू शकतो? she'd. She'd always ask before eating a biscuit. She'd always ask before eating a biscuit. करेक्ट. दोन्ही वेज बरोबर आहेत. फक्त आपण जर असे शॉर्ट फॉर्म यूज केले म्हणजे कॉन्ट्रॅक्शन असं यूज केलं थोडंसं अजून फ्लुएंट आपण साऊंड करतो. ठीक आहे. छान वाटतं ते ऐकायला. असं वाटतं समोरच्या व्यक्तीला कळेल की हां थोडंसं इंग्लिश येतं या व्यक्तीला फ्लुएंट स्पीकर वाटतोय. ठीक आहे. बाकी काही त्याच्यात बरोबर चुकीचं असं नाहीये. दोन्ही बरोबर आहे. ठीक आहे. तुम्ही तिला ओळखता हे मला माहिती नव्हतं. आय डिडंट नो दॅट यू न्यू हर. आय डिडंट नो दॅट यू न्यू हर. कृपया त्याला हात लावू नकोस. प्लीज डोंट टच दॅट. प्लीज डोंट टच दॅट. ती राजकुमारी सारखी दिसते नाही का? शी लुक्स लाईक अ प्रिन्सेस डझंट शी? शी लुक्स लाईक अ प्रिन्सेस डझंट शी? आता तुम्ही म्हणाल मॅम हे डझंट शी कसं काय आलं, काय आहे? तर ते इंग्लिशमध्ये त्याला क्वेश्चन टॅग असं म्हणतात. एक प्रकारचा तो क्वेश्चन आहे. क्वेश्चन्सचे पण प्रकार आहेत इंग्लिशमध्ये, टाईप्स ऑफ क्वेश्चन्स. तर अजून तुम्हाला इन डिटेल मग शिकायचं असेल, तुमचं खरंच एम असेल, गोल असेल, इंग्लिश शिकायचं आहे, इंटरव्ह्यू पास करायचा आहे, किंवा लहान मुलांबरोबर इंग्लिश बोलायचं आहे, किंवा ऑफिसमधल्या कलिग्सबरोबर इंग्लिश बोलायचं आहे, सोसायटीमधल्या फ्रेंड्सबरोबर इंग्लिश बोलायचं आहे, काहीही तुमचं जरी ध्येय असेल यापैकी, तर नक्की तुम्ही माझं ॲप डाउनलोड करा. स्पीक इंग्लिश विथ ऐश्वर्या नावाचं माझं ॲप आहे. डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्या लिंक्स दिलेल्या आहेत. स्टेप बाय स्टेप माझा प्री रेकॉर्डेड कोर्स आहे. प्रत्येक लेसन नंतर MCQ टेस्ट आहेत. म्हणजे तुम्हाला कळेल की तुम्हाला किती चांगला कळलेला आहे लेसन. ओके. आणि प्रत्येक लेसन जे आहे अगदी बेसिकपासून इंटरमिजिएटपर्यंत मी शिकवलेलं आहे. रेकॉर्डेड कोर्सेस म्हणजे काय? तुम्हाला हवं तेव्हा तुमच्या सोयीनुसार, तुमच्या वेळेनुसार तुम्ही इंग्लिशचा कोर्स करू शकता. तर ॲप डाउनलोड करा. सिलेबस काय आहे, फीज काय आहे, सगळ्या गोष्टी ॲपमध्ये समजून जातील. ठीक आहे. त्यामुळे ॲप नक्की डाउनलोड करा. पुढचं वाक्य बघूया. मी आज बाहेर येऊ शकत नाही. आय कांट कम आउट टुडे. आय कांट कम आउट टुडे. बरोबर. आता इथे कांटच्या ऐवजी आय कॅन नॉट कम आउट टुडे सुद्धा बरोबर आहे. आय कॅन नॉट कम आउट टुडे, पण आय कांट कम आउट टुडे छान वाटतंय ऐकायला, त्यामुळे आय कांट कम आउट टुडे. ठीक आहे. तो तुमचा मित्र नाही का? इजंट दॅट युअर फ्रेंड? इजंट दॅट युअर फ्रेंड? करेक्ट. आम्ही त्या दिवशी उपलब्ध नाही आहोत. वी आरंट अवेलेबल दॅट डे. वी आरंट अवेलेबल दॅट डे. मी जायला नको होतं. आय शुडंट हॅव गॉन. आय शुडंट हॅव गॉन. माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. आय कुडंट बिलीव्ह माय आईज. आय कुडंट बिलीव्ह माय आईज. तुला ते कळणार नाही. यू वुडंट नो इट. यू वुडंट नो इट. ती घरी आली नाहीये. शी हॅझंट कम होम. शी हॅझंट कम होम. मला जे अपेक्षित होतं ते नव्हतं. इट वॉजंट व्हॉट आय एक्सपेक्टेड. इट वॉजंट व्हॉट आय एक्सपेक्टेड. मी त्या दिवशी येऊ शकणार नाही बरं का. आय वोंट बी एबल टू कम दॅट डे. आय वोंट बी एबल टू कम दॅट डे. तुम्ही दोघं मित्र होता ना? यू टू वर फ्रेंड्स वरंट यू? यू टू वर फ्रेंड्स वरंट यू?
तर मंडळी, मला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला असंच एक वचन आणि अनेक वचनचा डिटेलमध्ये व्हिडिओ हवा असेल, म्हणजेच काय तर सिंग्युलर आणि प्लुरल याचा डिटेलमध्ये व्हिडिओ बनवायचा असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा की हो मॅम, सिंग्युलर आणि प्लुरल याच्यावर सुद्धा व्हिडिओ बनवा. आणि हो, आता स्क्रीनवर मी नावं डिस्प्ले करते आहे माझ्या सपोर्टर्सची, म्हणजेच काय तर ज्यांनी मला सपोर्ट केलेला आहे प्री रेकॉर्डेड कोर्स घेऊन, ॲप डाउनलोड करून आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून त्यांची नावं मी इथे डिस्प्ले करते आहे. तुम्हाला पण तुमचं नाव जर असंच यूट्यूबवर माझ्या चॅनलवर बघायचं असेल तर माझा कोर्स नक्की घ्या ॲप डाउनलोड करून. सगळ्या ज्या लिंक्स आहेत त्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप प्रॅक्टिसिंग इंग्लिश अँड टेक केअर.